कार्यक्रम हा संघाचा घेतला गेला आहे. आपण आलेला आहात काय सांगा? नाही, या ठिकाणी येऊन आम्हाला एक नवीन तेज प्राप्त होतं, एक नवीन प्रेरणा प्राप्त होते. या ठिकाणी जनसेवेची आणि राष्ट्रभक्तीची जी ताकद आम्हाला प्राप्त होते ती घेऊनच आम्ही जनमानसांमध्ये जाऊन सामान्य गोरगरीब जनतेत जाऊन सेवा करायचा प्रयत्न करत असतो. 100 या ठिकाणी गाठलेली आहे आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका देखील आहेत. किती हे भेटेल? संघाने 100 वर्ष पूर्ण केली आहेत. ही राष्ट्रासाठी उपलब्धी आहे. संघासारखी राष्ट्रप्रेमी संघटना 100 वर्षापासून राष्ट्रसेवेत कार्यरत आहे, ही सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. आणि 100% शतकपूर्ती संघाची ही राष्ट्रासाठी एक उत्सव आहे. आणि आपण जर बघितलं तर निवडणुकीचा आणि ह्याचा काही एक संबंध नाही आहे. निवडणुका अनेक झालेल्या आहेत, संघाचं काम काय बदललेलं नाही आहे. कधीच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघाने काम केलं नाही आहे. केव्हा आम्हा लोकप्रतिनिधींना निवडणुकीच्या दृष्टीने काम करा असे कधी विचार मांडले नाही आहेत. त्यामुळे संघाचं काम हे सातत्याने चालू आहे आणि त्यामुळे मला वाटत नाही निवडणुकांचा आणि ह्याच्यात काही संबंध आहे. सर्व लोकनेत्यांनी या ठिकाणी आमंत्रण दिलेलं आहे, पण या वर्षी देखील मागच्या वर्षासारखं राष्ट्रवादीचे नेते कुठेतरी नाही. आता माझ्या विचारानुसार सगळ्या लोकप्रतिनिधींना आमंत्रण आहे. कोणी का आलं नाही ह्याच्याबद्दल मी काय सांगू शकत नाही, परंतु आम्ही इकडे आलो आहोत कारण आमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण संधी आहे. इकडे येऊन जी प्रेरणा आम्हाला प्राप्त होते त्यातूनच आम्ही कार्य करत असतो. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. विधानसभा आपण बघितलं तर विरोधी पक्षनेते या ठिकाणी नव्हतं. काय सांगाल? व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई.